शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी आपलाच नरेंद्र सुरेश गायकवाड. आपण पाहत आहात स्वामी समर्थ अॅग्रोटेकची एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी खास. आज आपण गावाचा सीझन चालू असताना या रब्बी हंगामामध्ये आमच्याकडून या ठिकाणी आमचे मावळे सर यांनी गहू नेला. खरं तर ते माझ्याकडे आले होते. मला म्हटले अंकुर केदार पाहिजे. पण मी त्यांना म्हटलं सर माझ्या जबाबदारीवरती तुम्ही हा गहू घेऊन जा. गावाची व्हरायटी आहे पृथ्वी 234. मित्रांनो ती आता थोडीशी त्यांच्याविषयी माहिती देतील सर. तुमची ओळख करून द्या. मी मावळे लक्ष्मण रयत शेवट आणि नरेंद्र शेटकडून मी प्रति नावाचा 234 हा गावाचा वाण नेला आणि त्यानंतर पेरताना त्या ठिकाणी 20-0-13 हे खत पेरलं 10 किलोच नेला. त्यानंतर 21 दिवसानंतर मी 50 त्याला मारलं. कसल्या प्रकारचं गवत त्या ठिकाणी राहिलं नाही. त्यानंतर त्याला पाण्यातून मी युरिया सोडला आधी. त्यानंतर एक एक दोन पाणी सोडल्यानंतर त्याला खत वापरलं होतं का? पेरताना त्याला 20-0 वापरलं होतं ना. बरं. त्यानंतर त्याला एक म्हणजे महादानाचे गोणी टाकून दिली त्याला आणि त्यामुळे गहू इतकं सुंदर झालं की बस आता त्याचा बोंब्या बिंब्या आलेला आहे चांगल्या छानपैकी. शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला दाखवू इच्छितो ही गव्हाची ओंबी तुमच्या लक्षात येईल. अजून तर गहू पोटारलेला नाहीये, फक्त ओंबी बाहेर फेकलेली आहे. अजून ओंबी साईज खूप मोठी व्हायची. दुसरा विषय असा सगळ्यात महत्वाचा तुम्हाला सांगायचं, जर फुटव्यांची संख्या जबरदस्त आहे त्याची व्हिडिओ तुम्हाला लाईव्ह प्लॉटवर जाऊन पण तुम्हाला दाखवणार आहे आम्ही. दुसरा विषय असा, पृथ्वी 234 गेली 3 वर्ष आपण आपल्या दुकानातून विकतोय. शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स चांगला आहे. सगळ्यात महत्वाचं रयत सेवक तुम्हाला उत्तम सांगू शकतो म्हणून हा व्हिडिओ मी या ठिकाणी बनवलाय. हे करत असताना तणनाशक मारल्यानंतर कुठल्याही प्रकारचं गबळ राहिलं नाही, हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला तणनाशक गव्हाचं पाहिजे असेल तर आपल्याला 100% संपर्क साधा. दुसरा विषय असा की पहिल्या वेळी जे 20-20-13 मी दिले जय किसान कंपनीचं अतिउत्तम रिझल्ट आहे. पेरताना तुम्ही 20-20-13 गावाबरोबर पेरावा असे मलाही वाटतं. त्यानंतर एक युरियाची गुण साधारणतः तणनाशक मारल्यानंतर गबाळ जळाल्यावरती तुम्ही जी टाकली होती तर युरियाचाही वापर गबाळ जळाल्यानंतर केला पाहिजे, परंतु तो प्रमाणात असावा. साधारणतः एकरी एक गुण असली की अतिउत्तम होतो. लोकांचा बेसुमार वापर हा टाळला पाहिजे. तिसरा विषय गावाचा असा, उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून मागील वर्षी आम्ही साधारणतः 1 किलोला 70 किलोचं आपलं खाद्याचं पोतं आपण एवढं उत्पादन म्हणजे 20 किलोला 20 कट्टे आपण खाद्याच्या पोत्याचे काढलेले आहेत 80 किलोच्या हिशोबाने. तर मी सर्व शेतकऱ्यांना पुन्हा एकदा विनंती करेल की तुम्ही आमच्या दुकानाला भेट द्यावी. आपल्याला पाहिजे तो वाण पाहिजे ते मटेरियल आम्ही देण्यासाठी आपल्याला बंधनकारक आहोत. आपलं वाक्यच आहे शेतकऱ्याची प्रगती हेच आमचं ध्येय. 100% आपण आम्हाला ऑनलाईनही ऑर्डर देऊ शकता. आपल्याला ऑनलाईनही मटेरियल मिळेल. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून विनंती करतो आणि या ठिकाणी सरांचंही मनापासून आभार मानून थांबतो. धन्यवाद. नमस्कार.